ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 28 उमेदवारांना एबी फॉर्म हे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। मातोश्रीवरती बोलावून नावं निश्चित झालेल्यांना हे एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू वॉर्ड क्रमांक 54चा उमेदवार असणार आहे, तर वॉर्ड क्रमांक 150 मधून सुप्रदा फातर्फेकरांना ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे, तर वॉर्ड क्रमांक 59 मधून शैलेश फणसे, 60 मधून मेघना काकडे, वॉर्ड क्रमांक 62 मधून झिशान चंगेज मुलतानी हे उमेदवार असणार आहेत। तर सबा हारून खान, देवेंद्र आंबेडकर, सुहास वाडकरांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सेजल सावंत, देवेंद्र आंबेडकर आणि सचिन पडवळांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि या सगळ्याच उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप देखील झालेलं आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, मातोश्रीवरती एबी फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे आणि आजपासून अर्ज देखील भरले जाणार आहेत, काय अपडेट्स आहेत? ज्या प्रकारे आपण बघतोय 2 दिवस म्हणजे आज आणि उद्याचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष आता एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात करते। तर काही अगदी मोजके 1-2 पक्ष आहेत ज्यांनी आपली उमेदवारी जी यादी आहे ती जाहीर केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं काल रात्रीपासून एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे, ज्यांना तयारी करण्यासाठी सांगितलं किंवा जे संभाव्य उमेदवार आहेत अशांना काल बोलवण्यात आलं आणि त्यानंतर जी माहिती मिळते साधारणपणे 60 ते 70 उमेदवारांना काल एबी फॉर्म देण्यात आले आणि त्यातले काही साधारणपणे 25 ते 30 जणांची नावं एबीपी माझ्या हाती लागली आहेत ज्यांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहे। जसं तू नावं घेतले अंकित प्रभू, शैलेश फणसे, त्यासोबत रोहिणी कांबळे, विठ्ठल लोकरे, सुनंदा लोकरे, अर्जुन शिंदे अशी काही नावं आहेत ज्यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर काही जण आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही कळत आहे। त्यामुळे काही जणांना काल रात्री देण्यात आले तर काही जणांना आज पुन्हा मातोश्रीवर 11-11:30 नंतर सकाळी बोलवण्यात आलं आहे, ज्यामध्ये जे अजून एबी फॉर्म वाटप करायचे राहिले आहेत त्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील आणि उद्यामध्ये ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। त्यामुळे उमेदवारी यादी जाहीर होण्याआधी एबी फॉर्मचं वाटप केलं जातं जेणेकरून बंडखोरी रोखता येईल आणि ज्या जागांवर तिढा होता त्या जागा सुद्धा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे या जागांचा तिढा सुद्धा सुटलेला आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायला किंवा मग एबी फॉर्म वाटप करायला सुद्धा पक्षाचा जो मार्ग आहे तो मोकळा झालाय। आकांक्षा, अगदी त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे आणि आता 2च दिवस उरलेले आहेत, त्यामुळे उमेदवारांची ही लगबग सुरू झालेली आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वेदांत या माहितीसाठी।